आलू पराठा बनवण्याची पद्धत बघा. 2 घेतलेले उकडले आलू, बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेले टमाटर, थोडा सांबार, थोडी हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ. तर मंडळी, आलू पराठा एक असा पदार्थ आहे की तो रोज जरी खाल्ला तरी आपले घरचे मंडळी नाही म्हणत नाही आणि खायला खूपच छान लागतो. आणि कसं आहे की झटपट जर नाश्ता पाहिजे असला तर आलू पराठा हा सदाबहार आहे. आठवड्यातनं आपण दोनदा तरी बनवतोच. तर बघा, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आलू पराठ्याचं मिश्रण. आणि बघा, मी आता हाताने त्याला एकत्रित करून घेणार आहे. त्यामध्ये असे जाडसर असायला नको, सगळे आलू बारीक व्हायला पाहिजे. तर बघा, या पद्धतीने करून घेतलेलं आहे मी मिश्रण तयार. एकीकडे पीठ भिजवलेलं होतं, तर आता त्या पिठाचा आपण एक गोळा करून घेऊन एक पोळी लाटून घेऊया. तर बघा, या पद्धतीने मी आता पोळी लाटून घेणार आहे. हे बघा मंडळी, व्यवस्थितरित्या आपली पोळी होत आहे. आता जे मिश्रण बनवलं होतं आपण आलूचं, ते यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. तुम्हाला ज्या पद्धतीचा आकार द्यायचा आहे पराठ्याला त्या पद्धतीचा आकार देऊ शकता तुम्ही. तुम्ही गोलही देऊ शकता, त्रिकोणी देऊ शकता. तर आता मी ह्या पराठ्याला चौकोन आकार देणार आहे. तर बघा, या पद्धतीने एक भाग असा वर लपेटून घेतला आहे, मग दुसरा भाग लपेटून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडचे सुद्धा भाग आता मी लपेटून घेणार आहे. बघा, या पद्धतीने मी त्याचा गोळा चौकोनी तयार केलेला आहे आणि थोडं कोरडं कणिक त्यावर टाकून आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. तर बघा, हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. या पद्धतीने होईल आपला पराठा तयार. बघा, किती छान पीठ छान भिजलेलं होतं. तर बघा, पराठा फाटलेला नाही आपला. या पद्धतीने मी चौकोन आकारामध्ये पराठा लाटून घेतलेला आहे. मी ठेवलेला आहे गॅसवर तावा. आता तावा आपला गरम झालेला आहे आणि आपला पराठासुद्धा तयार झालेला आहे. तर आता आपण ताव्यामध्ये पराठ्याला शेकून घेऊया. तर बघा, या पद्धतीने आपल्याला शेकायचे आहे, दोन्ही बाजू शेकायचे आपल्याला. आणि आता बघा, खालून पराठा आपला शेकला गेला आहे. तर आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. तुम्ही जेही तेल खात असाल, वापरत असाल, ते तुम्ही टाकू शकता. तर बघा, आता मी त्यावर तेल टाकून आपला पराठा परतवून घेणार आहे आणि दोन्ही साईडला छान शेकू द्यायचं आहे. त्याला लक्षात ठेवायचं, आपला पराठा फाटायला नको. बघा, या पद्धतीने मी पराठा शेकून घेणार आहे आणि बघा किती छान झालेला आहे. त्याचा आकारही छान आलेला आहे, पराठाही सुंदर शेकला गेलेला आहे आपला पराठा दोन्ही साईडला. आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, आता याला मी फोल्ड करून घेणार आहे. तुम्ही असाही वाढू शकता. आता मी फोल्ड करून घेतलेला आहे.